जय हिंद ड्रीमर्स. विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या दिवशी हा व्हिडिओ मी शूट करत आहे. तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा व्हिडिओ विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे. तर आज तुम्ही थंबनेल पाहिलं असेल त्यानुसार तुम्हाला समजत असेल की आजच्या लेक्चरमध्ये नेमकं आपण काय घेणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहे तर इतिहास या विषयाचे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2023 चे पीओक्यूचे विश्लेषण घेणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा की एकूण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 15 क्वेश्चन आले होते आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये यावर्षी 10 इतिहासाचे क्वेश्चन आले होते. ते क्वेश्चन आपण योग्यरित्या पाहणार आहे आणि यामध्ये आपण पाहत असताना काय करणार आहे की एखादा व्यक्ती जर आला तर त्या व्यक्तीविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहणार आहे. त्यामुळे हे लेक्चर आपण एक प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला नेमका इतिहासाचा अभ्यास करत असताना कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल किंवा कोणत्या पॉईंटवर फोकस करावा लागेल हे सुद्धा समजून जाईल. कारण की तुम्ही जर ह्या आपण पाहिले 2 पेपरचे जर क्वेश्चन पाहिले याच्यामध्ये तुम्हाला समजणार की राज्यसेवा प्रिलिम्समध्ये ज्या टॉपिकवर क्वेश्चन आले होते त्यातीलच काही पॉईंटवर कंबाईनमध्ये पण क्वेश्चन आलेले दिसतात. त्यामुळे एकंदरीत हे पीओक्यू विश्लेषण तुमच्या खूपच कामी ठरणार आहे. ठीक आहे. तर आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. तत्पूर्वी एक पॉईंट पहा. विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत विदर्भ वाणी नावाचा एक कार्यक्रम लॉन्च केला आहे. तो कार्यक्रम म्हणजे काय आहे तर दिवसभरातील चालू घडामोडी तुम्हाला एक प्रकारे विदर्भ आयएस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला डेली अपडेट भेटणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तर त्यासाठी एक प्रकारे विदर्भ आयएस अकॅडमीचे जे टीचर आहेत आपले आदित्य सर ते तुम्हाला काय करणार त्या ठिकाणी गायडन्स करणार आहेत. त्यामुळे तुम्ही या सुंदर अशा कार्यक्रमाचा काय करू शकता लाभ घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही डेली अपडेट राहू शकाल. ठीक आहे. तर तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्यावा. त्यानंतर आपण आता आपले पॉईंट्स चालू करूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे. आपण काय करणार पहिले राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पहिले 15 क्वेश्चन घेऊया. त्यानंतर आपण कंबाईनचे 15 क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. चालते. तर पहा, सगळ्यात एखादी एक्झाम क्रॅक करण्याचा मार्ग कुठून जातो तर 2 गोष्टीतून जातो. तर एक सिलेबस आणि एक पीओक्यू. तर त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा पीओक्यूचा मार्ग अवलंबावा लागेल. तर पीओक्यूचा मार्ग आपण अवलंबत आहे. त्यामुळे आपण एक प्रकारे याचं ॲनालिसिस योग्यरित्या घेणार आहे. आता सोबतच तुम्हाला हे पण सांगणार की लॉजिक कसं बिल्ड करायचं. तर तुम्ही जर लॉजिक बिल्ड केलं तर एक प्रकारे तुम्हाला समजणार की काही क्वेश्चनचे आउट ऑफ बॉक्स असतात ना ते सुद्धा क्वेश्चन तुम्हाला समजायला लागतील. त्यामुळे काय करायचं आपल्याला एक प्रकारे सगळे पॉईंट योग्यरित्या अभ्यासायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर पहा, पहिलाच क्वेश्चन आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई ह्या समाजसुधारक होऊन गेल्या, त्यांच्यावर पडलेला हा क्वेश्चन आहे. तर पंडिता रमाबाईंनी काय केले म्हणते, रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी म्हणजे त्यांना सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले म्हणते पंडिता रमाबाईने. तर त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता हे क्वेश्चन विचारलेलं आहे. तर पहा, क्वेश्चनकडे पाहायचं कसं आणि सोडवायचं कसं हे तुम्हाला समजून जाणार. आता यामध्ये पर्याय जर पाहिले, जर ऑप्शन पॉझिटिव्ह असेल, जर विधान पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं की एक प्रकारे जास्तीत जास्त व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतील. ठीक आहे. तर पहा, यामध्ये विधान पॉझिटिव्ह आहे, सल्लागार मंडळ नेमलं, यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी बोललेल्या नाहीत. तर आपण पर्यायाकडे जाऊ. पर्यायाकडे गेल्यानंतर पहिला पर्याय कोणता आहे, न्यायमूर्ती मगो रानडे, महादेव गोविंद रानडे. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरचे पर्याय कोणते आहेत, डॉक्टर RG भांडारकर म्हणजेच राघो भांडारकर, 2 नंबरचा पर्याय आहे. त्यानंतर 3 नंबरचा पर्याय कोणता आहे, न्यायमूर्ती KT तेलंग, न्यायमूर्ती KT तेलंग म्हणू शकतो एक प्रकारे तिसरा पर्याय आहे. आणि तुम्हाला समजेल की चौथा पर्याय कोणता आहे, बापू हरी शिंदे. तर आता यामध्ये तुम्ही पॉईंट पहा, क्रॅक कसं करायचं. तर तुम्हाला एक व्यक्तिमत्व माहित असेल, ताराबाई शिंदे नावाचं व्यक्तिमत्व. तर ताराबाई शिंदे ह्या व्यक्तिमत्व कशा संबंध आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. एकच मिनिट फक्त पहा, ताराबाई शिंदे तुम्हाला माहित असतील. ताराबाई शिंदेचे वडील होते बापू हरी शिंदे. बापू हरी शिंदे जे आपण या पर्यायामध्ये पाहणार आहे, बापू हरी शिंदे ताराबाई शिंदेचे वडील होते. ठीक आहे. बापू हरी शिंदे. ठीक आहे. आपले एकनाथ शिंदे नाही बरं का, हे दुसरे शिंदे आहेत. बापू हरी शिंदे हे त्यांचे वडील होते. त्यामुळे पहा, आणि तुम्हाला माहित असेल की स्त्री पुरुष ताराबाई शिंदेचा एक ग्रंथ आहे कोणता, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे ताराबाई शिंदे यांनी. आणि ताराबाई शिंदेवर कुणाचा प्रभाव होता, महात्मा फुले यांचा प्रभाव कुणावर होता, ताराबाई शिंदे यांच्यावर होता. कारण की बापू हरी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे ऍक्टिव्ह असे कार्यकर्ते होते. ऍक्टिव्ह कार्यकर्ते म्हणू शकतो, एक कार्यकर्ते होते.
तर कशा संबंधी? सत्यशोधक समाजासंबंधी. तर मला सांगा की मग पर्यायामधील जो ऑप्शन आहे बापू हरी शिंदे हे व्यक्तिमत्व सत्यशोधक समाजाशी संबंधित असेल तर तुम्हाला पंडिता रमाबाई सोबत यांचा कनेक्शन खूप कमी दिसणार. त्यामुळे पहा की पर्याय क्रमांक 4 आपोआप कट होते. ठीक आहे, पर्याय नंबर 4 कट झालेला आहे बापू हरी शिंदे. तर आपण 4 पर्यायावाला इथला हा पर्याय कट होतो आणि एकच पर्याय सध्या तुम्ही हे करा. तर एक पर्याय कट झाला. आता मगो रानडे हे व्यक्तिमत्व म्हणू शकतो मावळवादी होते. राघू भांडारकर सुद्धा मावळवादी होते आणि केटी तलंग सुद्धा आपण म्हणू शकतो मावळवादी होते. आणि महत्वाचं म्हणजे टिळकांनी मात्र पंडिता रमाबाईंना विरोध केला होता. बाकी सर्व जे कार्यकर्ते होते त्या सर्व कार्यकर्त्यांना एक प्रकारे यांना सपोर्टच केला होता. त्यामुळं याचं उत्तर काय आहे? 1, 2 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर राहणार आहे. तुम्हाला एक इथं ट्रिक सांगतो. ती ट्रिक्स तुम्हाला संपूर्ण ठिकाणी कामात पडणार. कोणत्याही ठिकाणी तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्समध्ये कोणतेही विषय असू द्या त्या विषयामध्ये तुम्हाला ही ट्रिक काम पडणार आहे. तर ती युनिव्हर्सल ट्रिक आहे. तर यामध्ये त्याला एक सिद्धांत म्हणतात, हो म्हणण्याचा सिद्धांत किंवा सकारात्मक सिद्धांत. हो सिद्धांत किंवा सकारात्मक सिद्धांत पहा. ठीक आहे, आता हो किंवा सकारात्मक सिद्धांतामध्ये काय असते तर जास्तीत जास्त पर्यायावाला विधान, जास्तीत जास्त विधानांचा पर्याय बरोबर असतो घ्यायचा. ठीक आहे, त्यावेळेस म्हणजे बघा तुम्हाला जर योग्य जर विचारलं तर ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्याय नमूद आहेत उदाहरणामध्ये ह्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्याय नमूद होते तर तेच त्याचं उत्तर राहते. हे सिद्धांत आहे. त्यानंतर दुसरा सिद्धांत आहे नाकारण्याचा. ट्रिक आहे, ट्रिक मधला सिद्धांत आहे नाकारण्याचा सिद्धांत. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसणार की कमीत कमी ऑप्शनवालाच पर्याय आन्सर राहील. कमीत कमी ऑप्शनवाला. ठीक आहे, कमीत कमी वाला. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर ही तुम्हाला पुढे ट्रिक कामात पडणार आहे. आपण पुढे पाहणारच ह्या संबंधीचे. तर हे तुम्ही एक लॉजिक ध्यानात ठेवा. तर इथं उत्तर काय राहणार तुम्हाला? 1, 2 आणि 3. 3ला 3 याचं उत्तर राहणार आहे. ठीक आहे, आपण पुढं रानडे यांच्याविषयी पण पाहणार आहे. कारण की रानडे हे व्यक्तिमत्व न्यायाधीश होते आणि ह्या व्यक्तिमत्वांनी एक प्रकारे म्हणू शकतो आपण जो प्रार्थना समाज होता तो स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका सुद्धा बजावली होती. प्रार्थना समाजाविषयी आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये पाहणारच आहे. ठीक आहे, चला हा क्वेश्चन समजला असेल तुम्हाला तर आपण पुढचा क्वेश्चन पाहू. टॅकल कसा करायचा हे समजलं असेल कारण की हे आउट ऑफ बॉक्स असा क्वेश्चन होता, हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर दुसरा पहा. 1918 मध्ये मुंबईतील कामगारांना, कुणाला म्हणे कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? कोणती संघटना? पीपल्स युनियन नावाची संघटना. कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला आहे पर्याय आहे. तर त्याच्यामधला पर्याय आपण कोणता कट होतं हे पाहूया. आता 3 नंबरचा पर्याय पहा, नारायण मेघाजी लोखंडे. मला सांगा नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन हे प्लेगच्या साथीमध्ये झालं होतं एक प्रकारे 1897 समथिंग, यामध्ये 1897-99 समथिंगला झालं होतं. तर मला सांगा 1900च्या पहिले त्यांचं निधन झालं होतं तर 1918 नंतर 18च्या वेळेस ते अवेलेबल असतील का? तर नाही. त्यामुळं नारायण मेघाजी लोखंडे भलेही कामगार चळवळी संबंधी महत्वाची पर्सनॅलिटी असली तरी त्यांचा या पर्यायामध्ये पहिल्यांदाच आपण म्हणू शकतो ऑप्शन कट होऊन जाते. नारायण मेघाजी लोखंडे विषयी आपण लगेच पुढं एक पर्याय क्वेश्चन येणार त्यांच्याविषयी विस्तृत असं आपण पाहणार आहे. ठीक आहे, तर तत्पूर्वी तुम्ही पहा 1918 साली एक प्रकारे म्हणू शकतो पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे ऑप्शन कट होते. त्यानंतर पहा 4 नंबर पाहिल्यापेक्षा आपण 2 नंबर पहिलं पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला सांगा ऍक्टिव्ह झाले कधीपासून? 1920 पासून. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते. विद्यार्थी दशेमध्ये असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेमध्ये होते. विद्यार्थी दशेमध्ये. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्याल. मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा शाळेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला होता तो दिवस एक प्रकारे विद्यार्थी दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर तो दिवस नेमका कोणता आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. ठीक आहे, त्यानंतर मग विद्यार्थी दशेमध्ये असल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पर्याय कटमध्ये होता. ठीक आहे, त्यानंतर पहा राजर्षी शाहू महाराज आणि भाई माधवराव बागल हे 2 पर्सनॅलिटी इथं राहताना दिसतात आणि त्यातले त्यात भाई माधवराव बागल हे व्यक्तिमत्व राजर्षी शाहू महाराज जे सहाय्यक व्यक्तिमत्वामधील होतील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रेफरन्स कोणाला देऊ शकतो आपण? राजर्षी शाहू महाराज. आणि यामध्ये आणखी एक युनिव्हर्सल ट्रिक आहे, ती ट्रिक सुद्धा तुम्ही लिहून घ्या. ट्रिकमध्ये आपण पाठीमागे जी ट्रिक लिहिली होती तिथंच आपण एक ट्रिक लिहूया. तर एक ट्रिक असते की ज्या ठिकाणी आदरात्मक जर असेल तर तुम्हाला सर्वांनी ही ट्रिक माहित आहे. आदरात्मक किंवा म्हणू शकतो एक प्रकारे आदरात्मक जर वापरलं असेल तर ते
ऑप्शनमध्ये पर्याय बरोबर असतो. ही पण ट्रिक आहे. तर त्याच्यामुळं ह्या दोन मध्ये आपण ऑप्शन आहे तर त्यामध्ये उत्तर काय राहणार? राजश्री शाहू महाराज. ठीक आहे, चालते. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पहा आता 3 नंबरचा क्वेश्चन आहे. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्यांचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. ब्राह्मणेतर पत्रकारिता, नंतर चिपळूणकर आणि महात्मा ज्योतिराव फुले. तुम्हाला माहित असेल की महात्मा ज्योतिराव फुलेंचे कट्टर टीकाकार म्हणून होते एक पर्याय कोण होते? चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. समजलं? नंतर ब्राह्मणेतर चळवळ तुम्हाला माहित असायला पाहिजे. ब्राह्मणेतर चळवळ एक प्रकार कशा संबंधी होती तर ब्राह्मण व्यक्तिमत्व जे होते त्यांच्या विरोधात एक प्रकारे ही चळवळ होती आणि एक सत्यशोधक चळवळ होती जी फक्त ब्राह्मणाचा द्वेष नव्हती करत होती. एक व्यक्ती म्हणून ब्राह्मणाचा द्वेष करत नव्हती, तर ब्राह्मण या आपण म्हणू शकतो वर्चस्व जे आहे किंवा जी पद्धत आहे त्या पद्धतीचा विरोध करायची सत्यशोधक चळवळ. तर ही ब्राह्मणेतर पत्रकारिता होती आणि त्याची स्टार्ट झाली होती एका वृत्तपत्रानुसार आपण म्हणू शकतो. ते वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं हे इनडायरेक्टली त्यांना तेच विचारायचंय आणि त्याच्यामध्ये दुसरा शोध त्यांनी काय केलं? इनडायरेक्टली काय विचारलं की हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता ऑप्शनकडे येऊ आपण. त्यामध्ये तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला 2 नंबरचा पर्याय पहा. पहिले भाऊदाजी लाड. मला सांगा कुठेतरी तुम्हाला महात्मा फुले आणि भाऊदाजी लाड यांचं कनेक्शन आलेलं दिसते का? कोणत्या इतिहासामध्ये यांचं कुठंच आपण दिसत नाही की एक सोबतच त्यांनी काम केलं असं कधी दिसत नाही. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय कट होतो. ठीक आहे. भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी असे म्हणतात. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. धन्वंतरी म्हणतात. काय म्हणतात? धन्वंतरी. कारण यांनी कुष्ठरोगावरील औषध एक प्रकारे शोधलं होतं, तर धन्वंतरी त्यांचं ध्यानात ठेवा. ठीक आहे, तो पर्याय कट झाला. आता तुकाराम तात्या पडवळ. आता तुकाराम तात्या पडवळ हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर ह्या व्यक्तिमत्वाशी थोडक्यात सांगतो तुम्हाला. तुकाराम तात्या पडवळ हे यांचं एक नामकरण, एकच सेकंद फक्त इथंच लिहू आपण. तुकाराम तात्या पडवळकर यांनी द हिंदू या नावाने ते लिखाण करायचे. तुकाराम तात्या पडवळकर. ठीक आहे, हे ध्यान ठेवा. द हिंदू नावाने कोण लेखन करायचे? तर तुकाराम तात्या पडवळकर. नंतर मला तुम्ही सांगा हिंदू लेडी म्हणून कोण लेखन करायचे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हिंदू लेडी कोण होत्या ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ठीक आहे. त्यानंतर आता तुकाराम तात्या पडवळकर हे व्यक्तिमत्व परमहंस मंडळी या सभेसोबत होतं. परमहंस मंडळीसोबत ऍक्टिव्ह होते. परमहंस मंडळी हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. परमहंस मंडळी, परमहंस सभा वेगळी, परमहंस मंडळी वेगळी. ही परमहंस मंडळी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली होती 1849 ला मुंबईला. ठीक आहे, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर याविषयी होते. आता त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे आणि कृष्णाजी भालेकर हे 2 व्यक्तिमत्व राहिले. तुम्हाला जर माहित असेल की कृष्णाजी भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि कृष्णाजी भालेकर मध्ये आता पर्याय कोणता ध्यानात ठेवा. कृष्णाजी भालेकर यांनी काय केलं होतं? एक प्रकारे कृष्णाजी भालेकर यांनी 1877 ला काय केलं होतं? ह्या वृत्तपत्राची स्थापना केली होती. कोणत्या? दिनबंधू. ठीक आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे. मात्र जेव्हा फुलेंचा प्रभाव कोणावर पडला? कोणावर? लोखंडे यांच्यावर पडल्यानंतर 1880 मध्ये मुंबई येथून म्हणू शकतो एक प्रकारे नाम लोखंडे यांनी काय केलं? हे वृत्तपत्राची शाखा किंवा आपण म्हणू शकतो वृत्तपत्र चालवायला सुरुवात केली 1880 मध्ये. तत्पूर्वी कृष्णाजी भालेकर यांनीच काय केलं होतं? एक प्रकारे हे वर्तमानपत्र चालवलं होतं. तर याचं उत्तर काय राहणार? कृष्णाजी भालेकर. तर ठीक आहे, 4 नंबर याचं पर्याय उत्तर राहणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रत्येक पर्याय आपण पाहत आहे बरं का, त्याच्यामुळे प्रत्येक पर्याय माहीत असल्यावर तुम्हाला पुढच्या वेळेस आणखी त्याचा फायदा होणार आहे. आता हा एन्शियंट हिस्ट्रीचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये ह्या वर्षी 2 क्वेश्चन एन्शियंट हिस्ट्रीवर आले होते. आपण 3 म्हणू शकतो, 3 क्वेश्चन आले होते ते आपण क्वेश्चन ह्याच्यामध्ये पाहणार आहे. तर 4 नंबरचा क्वेश्चन आहे मालविकाग्नी मित्र. मालविकाग्नी मित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्यांचा वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? कोणत्या 2 राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो हे क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहा ऑप्शनमध्ये 1, 2, 3, 4 ऑप्शन दिले. त्यामध्ये शुंग आणि विदर्भ कंसामध्ये दिले यज्ञसेन घराणे. नंतर 2 नंबर आहे गुप्त आणि वाकाटक घराणे. त्यानंतर 3 काय आहे? शक आणि सातवाहन घराणे. 4 नंबर काय म्हणते? चालुक्य आणि वर्धन घराणे. आता ट्रिक नंबर इथं 3 आलेले आपल्याकडे. ट्रिक नंबर 3.
आता तुम्हाला ह्या ट्रिक्स लिहून घ्यायच्यात कुठे ना कुठे. ट्रिक नंबर 3 मध्ये आपण थोडक्यात पाहूया. ट्रिक नंबर 1 आपण याला ट्रिक नंबर 1 ही देऊया. ठीक आहे. ट्रिक नंबर 2. आता ट्रिक नंबर 3 ध्यानात ठेवा, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो जर कंसामध्ये स्पष्टीकरण दिलं असेल तर तेच उत्तर सहसा राहू शकते. कंसातील स्पष्टीकरण वाले उत्तर राहते. ठीक आहे. कंसातील स्पष्टीकरण भरपूर ठिकाणी हे तुम्हाला लागू पडेल. ते ट्रिक नंबर 3 आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपण आपल्या पॉईंटकडे वळू. तर आता ह्याचं उत्तर काय भेटलं, कंसातील ट्रिकनुसार उत्तर नंबर 1 भेटलं. फक्त आपण आता माहिती घेऊ माल विकाग्नी मित्र याची थोडक्यामध्ये. तर पहा, तुम्हाला सर्वांना नागपूरमधील रामटेक हे ठिकाण माहीत असेल. नागपूरमधील रामटेक हे ठिकाण माहीत असेल. तर रामटेक हे ठिकाण सर्वांना माहिती आहे म्हणा नागपूरमधील. तर कशा संबंध आहे, मेघदूत नाटक ज्यांनी ऐकलं असेल, मेघदूत नाटक ऐकले का, ते मेघदूत नाटक ह्या ठिकाणी लिहिलं होतं, रामटेक ह्या ठिकाणी. कुठे, रामटेक या ठिकाणी. तर कोणी लिहिलं होतं सर्वांना माहीत असायला पाहिजे, कालिदास यांनी लिहिलं होतं. प्रसिद्ध असे कवी होते कालिदास यांनी हे नाटक लिहिलं होतं, मेघदूत आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जे मालविकाग्नी मित्र आपण जे आता पाहत आहे, मालविकाग्नी मित्र, ते सुद्धा आपण म्हणू शकतो नाटकच आहे, मालविकाग्नी मित्र. तर ते लिहिलेलं आहे कोणा, कालिदासांनीच लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय, कालिदासांनी. कोणत्या भाषेमध्ये होतं ध्यानात ठेवा, संस्कृत भाषेमध्ये लिहिले होते. तर हे एक प्रकारे शुंग घराण्याच्या एक व्यक्तिमत्व होता अग्निमित्र. शुंग घराण्याचे एक व्यक्तिमत्व होतं अग्निमित्र, म्हणजेच आपण ते राजा म्हणू शकतो, अग्निमित्र. आणि त्यांची एक राणी होती. त्यांची राणी जी होती त्या राणीची एक दासी होती. राणीच्या दासीमध्ये म्हणू शकतो एक प्रकारे राणीची दासी मालविका. राणीची दासी कोण होती, मालविका. आणि या मालविका सोबत एक प्रकारे त्यांचं प्रेम प्रकरण जे होतं, त्या प्रेम प्रकारावर आधारित काय केलं होतं, मालविकाग्नी मित्र नाटक लिहिलं होतं कालिदासाने. हे ध्यानात ठेवा. आणि यामध्ये खूप महत्वाचं आहे, तर अग्निमित्र या राजाने काय केलं होतं, एक राजसूय यज्ञ केला होता. राजसूय यज्ञ, तो यज्ञ सुद्धा इथं मेन्शन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे समजलं. ठीक आहे. बघा, प्रेम प्रकार म्हणलं तुम्हाला हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुमच्या, आणि ती तुम्हाला प्रत्येकानं आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रेम करतेच कोणा ना कोणीवर. तर आयुच्या स्वरूपात म्हणू शकतो किंवा प्रेमिकाच्या स्वरूपामध्ये तर आपण प्रेम करत असतो. तर ते प्रेमासंबंधीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर आपल्याला जर मार्क भेटत असतील तर अशा गोष्टी आपण वाचायला पाहिजे. ठीक आहे. सुंदर असं काव्य आहे. आणि ह्या काव्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय केले, राजसूय यज्ञाविषयी पण बोलले. सोबतच त्या दरबारामध्ये संगीत व्यक्तिमत्व जे होते ना, संगीतावर खूप बोललेलं आहे. जे संगीत करणारे कलाकार होते, त्या संगीत जी परंपरा होती त्या परंपरेवर सुद्धा ह्या नाटकामध्ये कालिदासांनी वर्णन केलेलं आहे. तर हे तुम्हाला ते ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. आपण पुढचं पाहूया. ठीक आहे. हे सगळे समजले. आता याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एक पॉईंट तुम्हाला सांगायचं राहिला की जे शुंग घराणे होते, शुंग घराणे, तर शुंग घराण्याचे संस्थापक कोण होते, पुष्यमित्र शुंग. ठीक आहे. समजलं. त्यानंतर आपण पुढच्या पर्यायाकडे वळूया. आता हे 5 नंबरचा हे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आलेला होता, ते आपल्याला थोडक्यात पाहायचा. तर वैदिक काळामध्ये व्यापारात विनिमयाचं माध्यम काय होतं विचारलं होतं. वैदिक काळामध्ये व्यापारामध्ये विनिमयाचं साधन काय होतं हे क्वेश्चन विचारलेलं आहे. तर जर पर्याय क्रमांक 1 पहा, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 5. तर ह्यामध्ये तुम्ही 5 नंबरचा पर्याय जर पाहिला तर श्रेणी नावाचा जर पर्याय पाहिला तर श्रेणी ही म्हणू शकतो एक प्रकारे संघटना होती. तर संघटना आहे ती श्रेणी वैदिक काळातील. तर हे विनिमयाचं माध्यम होतं का, तर नाही. तर पर्याय क्रमांक 4 कट होतो. तर पर्याय क्रमांक 2 इथं कॅन्सल. इथं 4 असल्यामुळे हे पण 5 वाला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 5 येथे आहे आणि पर्याय क्रमांक 5 इथे आहे. तर हे 2 कटले. पर्याय आता 1 आणि पर्याय क्रमांक 2 यामध्येच आपणास उत्तर भेटणार आहे. तर आताचं उत्तर काय आहे सांगतो तुम्हाला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर हे निष्क हा दागिना सुद्धा होता, पूर्वी एक दागिना सुद्धा होता आणि हे विनिमयाचं साधन सुद्धा राहिलेलं आहे. काय, निष्क. आणि हे निष्क हे सोन्याचा धातू म्हणू शकतो आपण किंवा सोन्याचे होते. निष्क हे सोन्याचे होते, तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर कुष्णाल आणि शतमान ह्या 3 पद्धती होत्या ज्या मार्फत काय केलं जायचं, वैदिक काळामध्ये विनिमय केला जायचा. परंतु तुम्हाला वैदिक काळामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा. वैदिक काळामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं चलन जे होतं,
सगळ्यात महत्त्वाचं चलन किंवा म्हणू शकतो विनिमयाचं साधन हे होतं गाय. ज्याच्याकडे गाय राहायच्या ना तो सगळ्यात श्रीमंत मानला जायचा. कोणत्या काळामध्ये? वैदिक काळामध्ये. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि वैदिक काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावती शहरामध्ये ज्या पंचकन्या आहेत त्या पंचकन्यापैकी एक कन्या म्हणजे लोपामुद्रा, ती खूप प्रसिद्ध आहे. कशासंबंधी? वैदिक काळासंबंधी लोपामुद्रा. आणि एक्झाममध्ये यांच्यावर क्वेश्चन आलेले आहेत बरं का. लोपामुद्रा, नंतर गार्गी, गार्गी गार्गी आहे अशोघोषा, ठीक आहे. मैत्री, ठीक आहे. अशोघोषा आणि विश्ववारा या सुद्धा महिला, ज्या विद्वान महिला होत्या त्या सुद्धा वैदिक काळामध्ये होऊन गेलेल्या आहेत. हे एक्झाममध्ये दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. नंतर वैदिक कालखंड जे आहे ते पुरुष प्रधान संस्कृती होती. पुरुष प्रधान हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि जो प्रमुख राहायचा त्याला गृहपती म्हणायचे. जो प्रमुख राहायचा त्याला गृहपती म्हणायचे, पण त्याला आणखी एक नावाचं नाव होतं, त्याला कुलूप म्हणायचं. कुलीप किंवा कुलूप, ठीक आहे. हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं. कुलीप हे कोणाला म्हणायचे? घराच्या प्रमुखाला, ठीक आहे. अशा प्रकारे वैदिक कालखंड होता, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. हे समजलं. आता आपण पुढचा पर्याय पाहूया, पुढचा ऑप्शन पाहूया. आता उत्तर काय राहणार मग? 1, 2 आणि 3. आता पहा, हा क्वेश्चन थोडासा आउट ऑफ बॉक्स होता. हे सुद्धा आपण पाहणार आहे कशा प्रकारे. फक्त याचं नॉलेज म्हणून तुम्हाला एक पाहायचं आहे. तर पहा, सेतू माधवराव पगडी यांच्या मते, हे कोणाला माहित नाही बरं का, सेतू माधवराव पगडी यांनी म्हणलेलं आहे म्हणून त्यांच्या मते दिलेलं आहे आयोगाने सुद्धा. तर नाथ संप्रदायातील किंवा नाथ पंथातील कोणत्या संताने शहारामाजान, कोणतं नाव? शहारामाजान हे नाव धारण केले म्हणतात. शहारामाजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली म्हणते. इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे म्हणे. हे गूढ आहे. एक प्रकार असा क्वेश्चन आला होता, त्याचं उत्तर आपणास पाहायचंय. त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो डायरेक्ट मध्ये. कानिफनाथ याचं उत्तर आहे. कानिफनाथ याचं काय उत्तर आहे. तर तत्पूर्वी एक पॉईंट पाहून घ्या. जो नाथ संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय, तर याच्यामध्ये एकूण 9 नाथ होते. तुम्ही नवनाथ शब्द ऐकला असेल ना, नवनाथ. तर 9 नाथ होते आणि त्यामधले एक होते कानिफनाथ. परंतु पहिले नाथ कोण होते हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. पहिले नाथ होते मच्छिंद्रनाथ, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे नाथ होते त्याच्यामधील गोरखनाथ उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला दिसून येतात हे व्यक्तिमत्व. गोरखनाथ एक प्रकारे, तर गोरखनाथ तिथले आहेत हे ध्यानात ठेवा. नंतर आपण एक कानिफनाथ सुद्धा पाहिलेले आहेत. आणि देशामध्ये 84 सिद्ध आहेत. सिद्ध हे शब्द आहे, सिद्ध ज्यांना सिद्धी प्राप्त झाली असे, त्यामधील पण एक व्यक्तिमत्व होते नाथ संप्रदायातले, ठीक आहे. हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. आता त्यानंतर एक यामधला आपण पॉईंट पाहूया. निजामुद्दीन, सुफी संत निजामुद्दीन. सुफी चळवळ सर्वांना माहित आहे, इस्लाम धर्मामधील एक अध्यात्मासंबंधीची एक चळवळ आहे सुफी चळवळ. तर सुफी चळवळमधले एक व्यक्तिमत्व होतं निजामुद्दीन. तुम्ही युट्यूबवर गाणं ऐकलं असेल रॉकस्टार मूव्हीमधील कुन फाया कुन मध्ये, त्यामध्ये A.R. रहमान यांनी एक शब्द टाकला होता निजामुद्दीन औलिया. तर हे तेच व्यक्तिमत्व होते निजामुद्दीन औलिया. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, ठीक आहे. तर आपण पाहूया आपला पुढचा क्वेश्चन. याचं उत्तर भेटलं 4 नंबर. आता इतिहासामध्ये ज्या झालेल्या घटना असतात त्या घटनावर एक प्रकारे क्रम विचारलेला असतो भरपूर ठिकाणी, तुम्ही पाहिला असेल. तर तो क्रम तुम्हाला माहित असायला पाहिजे. वेळेवर मी पण असलो किंवा तुम्ही पण असले तर काय होते, एक्झाममध्ये चुकायचे खूप चान्सेस वाढतात. तर तुम्हाला काय करायचं, अशा गोष्टी जास्त पाठ करायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुमचं एक्झाममध्ये एक वेगळ्या प्रकारे तुमचं क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतील. तर ह्याच्यामधले काय करायचे, जे मेन पॉईंट आहेत, एक लॉजिकनं किंवा आपल्या पद्धतीने जे टेक्निक असेल आपली ध्यानात ठेवायची. तर इयर वाईज तुम्ही ध्यानात ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि इतिहास म्हणलं की इयर तुम्हाला सगळ्यांना अवघड जाते, परंतु इतिहासमध्ये काही मोजकेच वर्ष आहेत जे तुम्हाला पाठ करावे लागतात, ठीक आहे. तर पहा, तर तेव्हा खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. तर त्यामध्ये पहिला आहे श्वेतपत्रिका, नंतर पुणे करार, नंतर नेहरू अहवाल आणि नंतर धारासन सत्याग्रह. तर तुम्हाला ध्यानात ठेवायचे, सर्वांना धारासन सत्याग्रह तर माहित असेल कशामध्ये होता, जो सविनय कायदेभंग होता त्याच्यामध्ये धारासन सत्याग्रह होता. तर तो कधी झाला असेल विचार करा मग, 1930 ला, ठीक आहे. 1930 ला. हे पण ध्यानात ठेवायचं आहे. तुम्ही सर्वांनी एक मन ऐकले असेल, तर ती मन कशा प्रकारे आहे, जसं म्हणतात ना, हिस्ट्री होती है बडी बेवफा. काय म्हणतात,
हिस्ट्री होती है बड़ी बेवफा, रात को पाठ सुबह को, सुबह क्या होता है सफा, काय म्हणते रात को करी पाठ और सुबह को हो गई सफा, म्हणजेच हिस्ट्री हो गई, हिस्ट्री थी, हिस्ट्री है, हिस्ट्री होती है बड़ी बेवफा, रात को करेंगे पाठ और सुबह को हो जाएंगी सफा, असं म्हणतात. त्या प्रकारे हिस्ट्री असते. तर तुम्हाला हिस्ट्री इंटरेस्टिंगपणे काय करायची असते, वाचायची असते, तेव्हाच तुमच्या ती ध्यानामध्ये राहत्या. तर धारासन सत्याग्रह सविनय कायदेभंगामध्ये एक प्रकारे म्हणू शकतो आपण जेव्हा केला होता सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली. कुणाच्या नेतृत्वाखाली? सरोजिनी नायडू. ठीक आहे, सरोजिनी. तर कोकिळा सुद्धा म्हणलं जाते सरोजिनी नायडू यांना. कवयित्री होत्या, खूप फेमस कवयित्री होत्या भारताच्या. तर त्या आहेत. आणि त्यानंतर हा जो म्हणू शकतो एक धारासना उठाव होता, त्याच्यामध्ये एक प्रकारे काय केलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा ऍक्टिव्ह झाल्या होत्या. त्याच्यामध्ये कमला देवी म्हणू शकतो, अवंतिकाबाई सुद्धा यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यानंतर नेहरू अहवाल पहा. नेहरू अहवाल आहे 1928ला. नेहरू अहवालाविषयी तुम्हाला 2-3 पॉईंट सांगतो, ते एक्झाममध्ये येऊ शकतात. आता नेहरू अहवाल, आता नेहरू अहवाल म्हणलं पंडित जवाहरलाल नेहरू नाही बरं का, हे होते मोतीलाल नेहरू. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला हा अहवाल होता नेहरू अहवाल. आणि हा 1928ला दिला गेला होता. सप्टेंबर का समथिंग और डिसेंबरला समथिंगला आलेला होता. हे ध्यानात ठेवायचं आहे, नेहरू अहवाल. ठीक आहे. आता क्वेश्चन एक्झाममध्ये काय आला होता, एक गव्हर्नर होते किंवा एक व्यक्तिमत्व होतं बर्केन हेड नावाचं, भारत मंत्री होते बर्केन हेड. ह्यांनी काय म्हणले होते, जर भारतामध्ये जर क्षमता असेल तर तुम्ही काय करायचं, घटना बनवूनच दाखवा, असं काय त्याला खुलं आव्हान दिलं होतं. आणि ते आव्हान मग भारतीय व्यक्तिमत्वानं स्वीकारलं. त्यातल्या समोर एक जाऊन पुन्हा मोतीलाल नेहरू यांनी स्वीकारला. आणि म्हणजे सोबत त्यांनी काय केलं, संपूर्ण पक्षांना काय केलं, सहभागी करून एक आपण घटना तयार करायसाठी काय केलं, एक समिती म्हणू शकतो डिसाईड केली. नेहरू अहवाल त्यामधून एक प्रकारे उत्पन्न झाला आपण म्हणू शकतो. आणि त्या समितीमध्ये किती सदस्य होते हे सुद्धा एक्झाममध्ये विचारले राजशाह मेन्समध्ये. तर एकूण 9 सदस्य होते. किती सदस्य होते? 9 सदस्य. आणि ह्यामध्ये ध्यानात ठेवा, या समितीचे सचिव कोण होते ध्यानात ठेवायचे. या 9 पैकीच एक सचिव होते व्यक्तिमत्व, ते होते मोतीलाल नेहरू यांचे पुत्र पंडित जवाहरलाल नेहरू. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं एक्झामच्या दृष्टीने. ठीक आहे. आता जो हा अहवाल आहे नेहरू अहवाल, नेहरू अहवालामध्ये साम्राज्य अंतर्गत काय म्हणे, आम्हाला स्वराज्य पाहिजे, साम्राज्य अंतर्गत स्वराज्य पाहिजे म्हणे. साम्राज्य अंतर्गत काय पाहिजे म्हणे, स्वराज्य, म्हणजेच वसाहतीचं स्वराज्याची त्यांनी मागणी केली होती. हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर 17 मूलभूत हक्काची सुद्धा मागणी केली होती. ठीक आहे. त्यानंतर एक प्रकार द्विगृही सभागृह सुद्धा मागितलं होतं, द्विगृही सभागृह सुद्धा मागितलं होतं. त्यानंतर धर्मनिरपेक्ष हा सुद्धा मुद्दा मांडला होता, धर्मनिरपेक्षता हा सुद्धा मुद्दा मांडला होता. हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं. द्विगृही सभागृह सुद्धा पाहिलं, हे सुद्धा सांगितलं होतं त्यांनी, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर शेषाधिकार गव्हर्नरकडे असायला पाहिजे, हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलं होतं. आणि सोबतच राखीव मतदारसंघाची पण त्यांनी मागणी केली होती, राखीव मतदारसंघाची. ठीक आहे. हे पण पुढे राखीव आणि स्वतंत्र मतदारसंघ आपण पुणे करारमध्ये सांगणारच आहे तुम्हाला थोडक्यामध्ये. ते समजला. आता बघा पुणे करार, पुणे करार तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता त्या तत्पूर्वी श्वेतपत्रिका ध्यानात ठेवा. श्वेतपत्रिका आहे 1933ची, श्वेतपत्रिका 1933ची. तर पुणे करार 1932चा, सप्टेंबर 1932चा. तर पुणे कराराविषयी थोडक्यात पॉईंट पाहूया आपण. पुणे करार कधी झाला होता? 24 सप्टेंबर 1932ला झाला होता. ठीक आहे. का झाला होता त्याचं कारण सांगतो तुम्हाला. महात्मा गांधीजी यांनी केला होता, हे पण ध्यानात. महात्मा गांधी यांनी काय केलं, उपोषण केलं होतं. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उपोषण केलं. कुठे? येरवडा म्हणून उपोषण चालू केलं. महात्मा गांधी यांचं म्हणणं काय होतं की जो दलित समुदाय आहे, दलित समुदाय किंवा दलित बांधव जो आहे आपला, त्या बांधवांना काय करा तुम्ही, स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काय करा, राखीव मतदारसंघ द्या. 2 गोष्टींसाठी चर्चा होती, स्वतंत्र आणि राखीवसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते स्वतंत्र मतदारसंघ द्या, आणि गांधींचं काय म्हणणं होतं, राखीव मतदारसंघ द्या. आता राखीव आणि स्वतंत्रमध्ये काय फरक आहे? तर स्वतंत्रमध्ये काय होणार की निवडून दिलेलं व्यक्तिमत्व पण दलित समुदायाचं राहील आणि निवडून देणारे व्यक्तिमत्व सुद्धा दलित समुदायाचे राहतील, हा मुद्दा आहे. नंतर राखीवमध्ये काय आहे, निवडून देणारे व्यक्तिमत्व दलित समुदायाचं राहील, मात्र निवडून देणारे जे व्यक्तिमत्व आहेत ना त्याच्यामध्ये संपूर्ण सगळ्या समाजाचे लोक समावेश होतील. हे राखीव मतदारसंघ आहे. मात्र स्वतंत्र मतदारसंघाला विरोध करण्यात आला कोणामार्फत? महात्मा गांधीजी मार्फत. आणि एवढ्या मोठ्या नेत्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक पाऊल मागे घेतले आणि काळजावर दगड ठेवून त्यांनी काय केलं, ही मागणी
मान्य केली हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्या मागणीमध्ये एक पॉईंट ध्यानात ठेवा, दोन व्यक्तिमत्वांना सिग्नेचर केल्या होत्या. काँग्रेसकडून मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावर म्हणू शकतो डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलं, एक प्रकारे यावर सिग्नेचर केल्या होत्या. ठीक आहे. आता पुणे करारामध्ये कोणकोणत्या गोष्टी स्वीकारल्या किंवा कोणत्या गोष्टीवर मत ऐक्य झालं हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे राखीव मतदारसंघ. ठीक आहे. नंतर केंद्रामध्ये दलित वर्गासाठी किंवा दलित बांधवांसाठी म्हणू शकतो एकूण किती जागा, 18% जागा, एकूण 18% जागा केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये 148 जागा, प्रांतात 148 जागा मंजूर केल्या. ह्या 3 गोष्टीवर म्हणू शकतो एक प्रकारे ऐक्य झालेले पुणे करारामध्ये, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा पण श्वेतपत्रिका. श्वेतपत्रिका तुम्हाला माहित असायला पाहिजे. काय झालं, एक प्रकारे 1935चा कायदा तयार केला जाणार होता. 1933 नंतर 1935चा कायदा तयार केला जाणार होता. मात्र तो कायदा कोणत्या बेसिसवर तयार करणार आहेत, तो कायदा कोणत्या बेसिसवर तयार केला जाणार आहे हे सांगण्यासाठी मुख्यतः म्हणू शकतो आपण श्वेतपत्रिका आणली होती. तत्पूर्वी एक पॉईंट ध्यानात ठेवा, जातीय निवाडा. जातीय निवाडा कधी जाहीर झाला हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. 1932ला काय झालं होतं, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केलं, जातीय निवाडा 1932, जातीय निवाडा 1932 रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर श्वेतपत्रिका, अशा प्रकारे हे प्रश्न समजला असेल तुम्हाला. याचं उत्तर काय राहील मग, श्वेतपत्रिका 1933 सगळ्यात शेवटी श्वेतपत्रिका आहे. 1 नंबर सगळ्यात शेवटी इथं पण आहे. नंतर नेहरू अहवाल 1928, 1 नंबर नेहरू अहवाल, 3 नंबर इथं आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर राहील, ते तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आता पहा, पुढील वाक्य कोणाविषयी आहेत विचारलेलं आहे तुम्हाला. तर पर्याय क्रमांक अ पहा, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली किंवा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हे ध्यानात ठेवा. नंतर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली, शिक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर गणित आणि शास्त्रावर महत्त्वाचं त्यांचं पुस्तक आहे शून्यलब्धी ध्यानात ठेवा. नंतर केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले. आता अशा प्रकारे 4 लाईनमध्ये जर एखादं पॉईंट असेल तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं की याचं उत्तर एका लाईनमधून भेटते. तर ती लाईन कोणती आहे, क नंबरची. तर शून्यलब्धी ग्रंथ लिहिणारे व्यक्तिमत्व कोण होते, बाळशास्त्री जांभेकर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं त्याचं उत्तर. तर आपण बाळशास्त्री जांभेकरांविषयी 2-3 पॉईंट पाहूया. बाळशास्त्री जांभेकरांवर क्वेश्चन पहिले पण येऊन गेले आहेत भरपूर वेळेस. तर जांभेकर आता जांभेकर हे व्यक्तिमत्वांना एवढे हुशार होते लहानपणी सुद्धा, त्यांना बाल बृहस्पती म्हणलं जायचं, बाल बृहस्पती. ठीक आहे. हे त्यांना महत्वाची काय म्हणू शकतो आपण उपाधी दिली होती, कोणती, बाल बृहस्पती. त्यानंतर त्यांच्याविषयी ध्यानात ठेवा की त्यांना स्त्री शिक्षणाचे पुरस्कृत्य म्हणतात, स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कृत्य सुद्धा म्हणलं जायचं त्यांना, कारण त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महत्वाची कामगिरी केली. आणि जोड्या लावामध्ये हा क्वेश्चन येऊन गेला आहे एक्झाममध्ये, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. तर पहिले पुरस्कर्ते बरं का, आपण काय करतो महात्मा फुले यांचं टिक करतो आन्सर, मात्र पहिले कोणते व्यक्तिमत्व आहे, जांभेकर हे व्यक्तिमत्व आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसरची पण काय केली होती, एक प्रकारे जॉब केली होती असिस्टंट प्रोफेसरची, हे पण ध्यानात ठेवायचे. लहानपणीच त्यांनी गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून पण काम केलं होतं, गणित या विषयाचे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व इतिहास संशोधक होते, इतिहास संशोधक म्हणू शकतो एक प्रकारे, म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. इतिहास संशोधक इतिहास संशोधक हे होते. ठीक आहे. ह्यांच्या नंतर महत्त्वाचं ह्यांच्याविषयी ध्यानात ठेवा, एक महत्त्वाचं प्रकरण आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण. ठीक आहे. श्रीपती शेषाद्री प्रकरण आपण पाहणार आहे, श्रीपती शेषाद्री प्रकरण. आता शेषाद्री प्रकरण नेमकं काय आहे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता पहा, शेषाद्री नावाचं एक ब्राह्मण व्यक्तिमत्व होतं. ठीक आहे. त्याची 2 मुलं होते, एक नारायण आणि एक आपण म्हणू शकतो एक नारायण आणि शेषाद्री नावाचं व्यक्तिमत्व होतं, मला ते दुसरं नाव आवडत नाही. तर ते व्यक्तिमत्व 2 म्हणू शकतो त्यांचे मुलं होते. ठीक आहे. त्या मुलांपैकी एक व्यक्तिमत्व नारायण यांनी काय केलं होतं, ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती. ठीक आहे. ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. आणि दुसरे व्यक्तिमत्व होतं शेषाद्री यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली नव्हती. मात्र ब्राह्मण समुदायाने काय केलं की तो व्यक्तिमत्व म्हणजे शेषाद्री हे ख्रिश्चन शाळेमध्ये शिकल्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आणि त्यामुळे काय झालं की बाळशास्त्री जांभेकरांना काय केलं, एक प्रकारे ह्या गोष्टीला विरोध केला आणि शेषाद्रीचं
शुद्धीकरण केलं आणि परत त्यांनी स्वधर्मामध्ये स्वीकार केला ब्राह्मणाला, आणि त्याच्यामुळे काय झालं, ते ब्राह्मणांना खूप राग आला आणि त्यामुळेच एक प्रकारे म्हणू शकतो जे जांभेकर आहेत त्यांना एक प्रकारे आद्य समाजसुधारक सुद्धा म्हणलं जाते, कारण की सगळ्यात पहिले त्यांनी अशा प्रकारे कामं केलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे दर्पणकार. त्यांना दर्पणकार सुद्धा म्हणलं जाते. काय म्हणलं जाते? दर्पणकार. ठीक आहे. दर्पणकार म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी पहिले दर्पणाचे पाक्षिक 6 जानेवारी 1832 चालू केलं होतं. पहिले ते पाक्षिक होते, नंतर ते साप्ताहिक झालेलं आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शून्यलब्धी नावाचा ग्रंथ लिहिला, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी इंग्लंड देशाची बखर सुद्धा लिहिलेली आहे, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बखर. त्यानंतर बालव्याकरण सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर मराठी ज्ञानेश्वरी विषयी बी त्यांनी काही लेख लिहिलेले आहेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर भूगोल विषयी पण त्यांनी भरपूर साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास सारख्या गोष्टी पण त्यांनी लिहिलेल्या आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचे कामं त्यांनी केलेले आहेत. ठीक आहे. चालतंय. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आता पुढच्या पॉईंटमध्ये 1-2 व्यक्तिमत्व सांगतो तुम्हाला. दादोबा पांडुरंग तरखडकर तुम्हाला माहित असायला पाहिजे. थोडंसं लेक्चर मोठं होणार आहे, परंतु तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी एका जागेवर भेटणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लेक्चर मोठं होईल तेवढं ऍडजस्ट करणंच आहे. ठीक आहे. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी शॉर्टमध्ये आपण पाहूया. तर यांचं धर्मविवेचन नावाचं पुस्तक आहे. हे पण ध्यानात ठेवा, ग्रंथ आहे, ते लिहिलं होतं त्यांनी. ठीक आहे. एक जगदव्यापी आर्य या नावाने त्याच्यामध्ये ते लेखन करायचे. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी मानवधर्म सभा त्यांनी कधी स्थापन केली होती? 1944 कुठे? सुरतला. ठीक आहे. नंतर ज्ञानप्रसारक मुंबईला 1848 मुंबईला. ठीक आहे. त्यानंतर परमहंस मंडळी 1849 परत मुंबई. ठीक आहे. ह्यांनी महत्त्वाचे काम केले आहेत. त्यानंतर दादोबा हे न्यायाधीश होते, DYSP होते. समजा आपण DYSP या पदावर त्यांनी कार्य केलं होतं. त्यांनी नगरमधील दंगे जे होते ते दंगे रोखले होते, आणि त्यामुळे त्यांना राव बहादुरी पदवी भेटली होती. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. वेगळ्या प्रकारे दंगे हाताळल्यामुळे एक प्रकारे त्यांना राव बहादूर पदवी सुद्धा भेटली होती. त्यानंतर प्रार्थना समाजामध्ये त्यांनी सुद्धा कार्य केलेलं आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता पुढचे आपण व्यक्तिमत्व. ठीक आहे. आत्माराम पांडुरंग तरखडकर हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे म्हणू एक प्रकारे भाऊ आहेत. नंतर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी यांचं नाम आहे. ठीक आहे. नंतर त्यांनी शतपत्र त्यांचे भाऊदाजी लाड यांच्या एक प्रकारे म्हणू शकतो आपण प्रभाकर या वर्तमानपत्रातून त्यांनी शतपत्रे सुद्धा जाहीर केलेले आहेत. तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी होते. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आता काही राजकीय संघटना आहेत, त्यांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा म्हणते. आपण हे थोडंसं फास्टमध्ये क्वेश्चन पाहूया. आता पुणे सार्वजनिक सभा 67 मध्ये, 1867. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 मध्ये. पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केल्या? गवा जोशी, सार्वजनिक काका यांनी स्थापन केल्या. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ब्रदर्स इन लॉ यांनी, म्हणजेच कोण म्हणू शकतो? बदरुद्दीन तय्यबजी, KT तलंग आणि फिरोजशाह मेहता. ठीक आहे. नंतर मद्रास महाजन सभा एक आहे, आणि इंडियन असोसिएशन कधीच्या? 1876ची. नंतर याच्यामध्ये कोण येते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस. ठीक आहे. त्यानंतर मद्रास महाजन सभा व्यंकय्या नायडू यांनी 1884 मध्ये स्थापन केलेली आहे. तर सगळ्यात शेवटी येणार ब नंबर, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर राहील. ठीक आहे. समजलं? त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहू. काही क्वेश्चन आपल्याला फास्टमध्ये पाहावं लागतील, नाही तर खूपच मोठं लेक्चर होऊन जाईल. ठीक आहे. आता 10 नंबरचा साबरमती करार. आता सर्वांना हा अवाक करणारा क्वेश्चन आला होता एक्झाममध्ये. साबरमती करार, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकली कसं जायचं हे सांगतो. आता साबरमती करार जर म्हणलं तर महात्मा गांधीजी यांचा उल्लेख आहे ना, कंपल्सरी ठरणार. त्यानुसार आपण लॉजिक काय लागतं पाहूया. आता पर्याय नंबर 1 आहे प्रतियोगी सहकारिता पक्ष. हा सिक्की बोले यांच्याविषयी संबंधित आहे. याच्यावर क्वेश्चन आला होता 2019च्या कंबाईनमध्ये आला होता. तर तो कॉन्सेप्ट इथं लागू पडणार नाही. नंतर विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. मला सांगा, गांधीजींचा मेन मोटिव्ह काय होता की देशातील सर्व लोकांनी एक प्रकारे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकसंख्या सहभागी झाली होती, त्यामुळे हे पॉसिबल आहे का? तर नाही. 2 नंबर ऑप्शन कट झाला.
पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर असायला पाहिजे, पण आपण लॉजिकली गेलो तर पर्याय क्रमांक 3 आपण मारायला पाहिजे, परंतु पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर नाही, पर्याय क्रमांक 4 इथं उत्तर असणार आहे. तर साबरमती करार ध्यानात ठेवा, इंग्रजांमध्ये आणि मोतीलाल नेहरू यांच्यामध्ये झाला होता, म्हणजे काँग्रेसमध्ये झाला होता, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यामध्ये त्यांनी मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती जे विधिमंडळ आहे त्यावर सदस्य निश्चित करण्याविषयी भाष्य केलं गेलं होतं, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे इसवी सन 1934 मध्ये कर्षक संगम. आता कर्षक संगम ही शेतकरी संघटना होती, तर कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली होती हे विचारले. त्यावेळेचे प्रांत होते, त्याचं उत्तर आहे केरळ प्रांतामध्ये ही शेतकरी संघटना स्थापन केली होती. ठीक आहे, शेतकरी संघटना केरळमध्ये स्थापन केली, त्याचं उत्तर हे आहे. फास्टमध्ये तुम्ही ध्यानात ठेवा. नावावरून ते उत्तर बंगाल तर कट झालं, बाकी 3 मध्ये उत्तर राहणार होतं हे फिक्स आहे. तर त्याच्यामध्ये उत्तर काय केरळ, काय आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन येतात. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहू आपण 12 नंबरला. हे सुद्धा थोडासा लॉजिकलच होता, तुम्हाला जी ट्रिक सांगितली त्या ट्रिक्स मधून याचं उत्तर लागू पडते. आता 12 नंबरचं काय म्हणते, दांडी यात्रेचा उल्लेख काय म्हणते, रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा. रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा म्हणजे जेव्हा आपण म्हणू शकतो समुद्र सेतू बांधला होता भगवान श्रीरामांनी, तर त्या समुद्र त्याच्यावरून जाणारा जो मोर्चा होता त्या मोर्चाशी दांडी यात्रेचा काय केला होता उल्लेख, किंवा आपण म्हणू शकतो यमक जुळवलं होतं किंवा रूपक जुळवलं होतं आपण म्हणू शकतो. तर तो त्याचं उत्तर काय राहणार आहे आपण पाहणार आहे. तर पहा, तर 2 नंबर 3 नंबर पर्याय तुम्ही सोडून जा, कारण त्याच्यामध्ये आपण व्यक्तिमत्व आपण कधी पाळले असे व्यक्तिमत्व आहेत, त्याच्यामुळे ते उत्तर राहणार नाही. आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर येण्याचे चान्सेस आहेत. त्यातल्या आपण जी ट्रिक पाहिली होती, ट्रिक काय पाहिली होती पहा, ट्रिक्स मध्ये आपण पाहिलं होतं आदरात्मक जो होतं ना, आदरात्मक वाला आपला आन्सर होतं. तर आदरात्मक वाला आन्सर पाहायचा आपणास, तर पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर हे आदरात्मक आहे, त्याच्यामुळे उत्तर काय राहणार आहे, आदरात्मकच उत्तर राहणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे, कारण की इतर व्यक्तिमत्व पण प्रत्येक ठिकाणी पाहिला मोतीलाल नेहरू दिला असेल, परंतु ह्या ठिकाणी पंडित मोतीलाल नेहरू हे पहिल्यांदा दिलेलं दिसते, त्यामुळे आदरात्मक विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर राहणार आहे. ठीक आहे, आपण पुढचा ऑप्शन पाहू. 13 नंबर पहा, हे एन्शियंट हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. तर काय म्हणते बघा, खाली विधाने कोणा संदर्भात आहेत. तर स्टेटमेंट तुम्ही वाचल्या एकच व्यक्तिमत्व तुमच्या लगेच लक्षात येईल, कारण की एकच पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे मुघलमध्ये, तर ते व्यक्तिमत्व आपल्याला आन्सर मारायचं आहे. ठीक आहे, तर पहा, धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, तर एकच व्यक्तिमत्व राहते. ठीक आहे, नंतर सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, नंतर बालविवाह थांबवले व विधवा विवाहाला उत्तेजन दिले, आणि नंतर सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. अशा चांगल्या सुधारणा करणारे एकच व्यक्तिमत्व होतं म्हणजे अकबर, कारण की तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये पण भरपूर सारे व्यक्तिमत्व अकबर यांना आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मानतात. ठीक आहे, हे इतिहासातील गोष्ट आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो याचा पॉईंट ध्यानात ठेवा की पहिला मुघल कोण होते, तर मग बाबर हे व्यक्तिमत्व होतं. तर बाबर या व्यक्तिमत्वाने इब्राहिम लोधी यांचा पराभव केला होता आणि 1526 मध्ये, ठीक आहे, 1526 मध्ये पहिल्या पानिपतच्या लढाईमध्ये पराभव केल्यानंतर तो व्यक्तिमत्व म्हणू शकतो गादीवर आला होता. त्यानंतर त्याचा मुलगा कोण होता, हुमायूं. त्याचा मुलगा हुमायूं आला. त्यानंतर त्या हुमायूंचा मुलगा कोण आला, अकबर आला. अकबरचा मुलगा कोण आला, शहाजहां. आणि शहाजहांचा मुलगा कोण आला, औरंगजेब. आणि 1707 ला औरंगजेब निधन पावलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मुघल होते. ठीक आहे, पुढचा पॉईंट पहा. तर खालील खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस काय केला, विरोध केला होता. म्हणजे ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कोणी, भिल्लांनी. तर भिल्लांनी विरोध केला होता, बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 1 पाहू आपण. तर उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा भेटली. उत्तर भारतामध्ये जे उठाव चालू होते त्या उठावावरून एक प्रकारे प्रेरणा भेटली. हे एकदम पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तर एकदम उत्तर त्याचं बरोबर राहणार आहे. त्यानंतर 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजीसिंग नाईक यामध्ये समावेश झाले होते. ते एकदम बरोबर आहे. जर तुम्ही एक जर पॉईंट पाहिला असेल की जो भिल्लांच्या उठावांचा कार्यकाळ कोणता आहे, तर भिल्लांच्या उठावाचा कार्यकाळ तुम्हाला समजेल तेव्हा भिल्लांचा उठाव तर तुम्हाला समजते की 1817 ते 1858 हा कार्यकाळ आहे. त्याच्यामुळं सरळ तुम्हाला समजून जाईल की 1858च्या उठावामध्ये सहभागी, 1857च्या उठावामध्ये सहभागी होते ते आहे. ठीक आहे, नंतर काजीसिंग व त्यांच्या सहकार्याने सरकारी खजिनावा पोस्टर जाळले. बरोबर आहे, कारण की हे युद्ध कोणा विरोधात होतं, सरकार विरोधात होतं ना, त्याच्यामुळे जाळलेले आहेत. एकदम पॉईंट बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय 3ला 3 बरोबर आहेत. आता भिल्लांनी उठाव करण्याचं रिझन काय होतं, तर फक्त आर्थिक जर फायदा पाहिला कोणी, इंग्रजांनी फक्त त्यांचा आर्थिक फायदा पाहिला आणि भिल्ल वगैरे समजा समुदायांना अन्याय सहन करावा लागला. ठीक आहे, त्यानंतर ह्यांना सक्तीचे धर्मांतर करावं लागू लागले. धर्मांतर हा कारणामुळे सुद्धा त्यांनी उठाव केले. त्यानंतर ह्यांच्या जमिनी सुद्धा हिसकावून घेतल्या, त्याच्यामुळे सुद्धा भिल्लांनी उठाव केले. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे, भिल्लांचे उठाव.
ठीक आहे, अशा प्रकारे आता पुढचा पॉईंट पाहूया. आपण 14 नंबरचा पाहिला, आता 15 नंबरचा क्वेश्चन पाहणार आहे. आता 15 नंबरचा क्वेश्चन, आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023चा शेवटचा क्वेश्चन आपण पाहूया. त्यामध्ये काय म्हणले, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. कोणती चळवळ आहे, होम रूल चळवळ, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर होम रूल चळवळीबाबतचे विचार कुठून मांडले ते ध्यानात ठेवायचं. हे सर्वांना उत्तर माहीत राहायचं. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे दोन वर्तमानपत्र ॲनी बेझंट यांचे होते. तर तुम्हाला होम रूल चळवळीविषयी थोडक्यात 2-3 पॉईंट सांगतो. आता होम रूल चळवळ सुरुवात झाली होती कुठून, आयरिशची प्रेरणा घेतली होती. होम रूल चळवळीची आयरिशकडून प्रेरणा घेतली होती, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर ठीक आहे, होम रूल चळवळीची आयरिशकडून प्रेरणा घेतली होती. भारतामध्ये 2 होम रूल चळवळीच्या शाखा होत्या. ठीक आहे, तर भारतामध्ये 2 शाखा होत्या, तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. त्या शाखामध्ये एक शाखा होती कुणाची, ॲनी बेझंट यांची, आणि एक शाखा होती कुणाची, टिळकांची. ठीक आहे, आणि त्यातल्या टिळकांची पहिली सुरू झाली होती एप्रिल 1916ला टिळकांनी सुरू केली, आणि सप्टेंबर 16ला कोण चालू केली, म्हणू शकतो ॲनी बेझंट यांनी चालू केले. नंतर टिळकांची ध्यानात ठेवा, महाराष्ट्र मुंबई वगळता संपूर्ण क्षेत्रामध्ये म्हणू शकतो कुणाची होती, टिळकांची होती. आणि नंतर मुंबई वगळता इकडे पाहू शकतो. नंतर इतर ठिकाणी मुंबई, महाराष्ट्र म्हणू शकतो, उत्तर भारत, दक्षिण भारतमध्ये, मद्रासमध्ये ॲनी बेझंट यांची होती, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या वेळोवेळी होम रूल चळवळीमध्ये सहभागी नेते किंवा नेतृत्व करणारे नेते विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, मुंजे व्यक्तिमत्व नागपूरचे त्यांनी काय केलं होतं, प्रतिनिधित्व केलं होतं. हे एक्झाममध्ये भरपूर आले. नंतर खापर्डे, दादासाहेब खापर्डे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक सांगायचं की दादासाहेब खापर्डे यांना भारतरत्न पुरस्कार भेटला होता किंवा नाही. जर भेटला असेल तर कोणत्या वर्षी भेटला होता हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. अमरावतीचे व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. अमरावतीमध्ये एका चौकार यांचा पुतळा सुद्धा आहे. त्यानंतर ध्यानात ठेवा, अभ्यंकर, वासुदेव अभ्यंकर किंवा मोरेश्वर अभ्यंकर हे विदर्भाचं नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व ठरले. त्यानंतर मोहम्मद अली जिना, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यावेळेस मोहम्मद अली जिना होम रूल चळवळीमध्ये सहभागी होते, आणि ते व्यक्तिमत्व मुंबईचे त्यांनी काय केलं, प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर पहा, लाला लजपत राय यांनी कुठं, सॅन फ्रान्सिस्को इथं काय केलं, एक प्रकारे सॅन फ्रान्सिस्को अमेरिकामध्ये एक प्रकारे म्हणू शकतो होम रूलचं नेतृत्व केलं होतं, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. हे समजलं. आता उत्तर काय, अ आणि ब. आता आपण कंबाईनचे क्वेश्चन पाहणार आहे, तर ते आपण थोडक्यात पाहूया. तर पहा, पहिलं क्वेश्चन आहे, बॉम्बे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स किंवा मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य भेटले. त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट मी सांगतो, अ, ब आणि क याचं उत्तर राहणार आहे. अ, ब आणि क. केशवराव बागडे, याचं उत्तर काय राहणार आहे, पर्याय क्रमांक 4, ब, क आणि ड. रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नंतर नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. याचं उत्तर काय मग, ब, क आणि ड याचं उत्तर असणार आहे. तर केशवराव बागडे आणि केशवराव बोले हे नंतर सहभागी झालेले व्यक्तिमत्व होते ब्राह्मण्य चळवळीमध्ये. तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे ब्राह्मण्य चळवळीच्या उगमाच्या पहिलेचे व्यक्तिमत्व असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर राहणार आहे, ब, क आणि ड. तर बॉम्बे मिल अँड हँड असोसिएशन, थोडक्यात याविषयी आपण पाहूया. ठीक आहे, बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन ही ध्यानात ठेवा की 1884 स्थापन झाली होती. कधी, 1884ला बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन 1884 स्थापन झाली होती. ही भारतातील पहिली कामगार संघटना होती, पहिली कामगार संघटना भारतातील. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ध्यानात ठेवायचं की जे नारायण मेघाजी लोखंडे होते ते भारतातील कामगार चळवळीचे जनक होते. कामगार जनक आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यांनी दीनबंधू मगाशीच पाहिलं आपण, 1880ला काय केलं होतं, मुंबईतून सुरू केलं होतं, असे व्यक्तिमत्व होते. त्यानंतर ह्यांना एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे की पहा, 1890, ठीक आहे, 1890ला त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी भेटली होती, जस्टिस ऑफ पीस. आणि 1893ला त्यांना भेटली होती कोणती, राव बहादूर. आणि ह्यांच्यावर क्वेश्चन आताच आला होता एका एक्झाममध्ये की खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचं निधन प्लेगमुळे झालं होतं, तर हेच व्यक्तिमत्व होते ज्यांचं निधन म्हणू शकतो प्लेगमुळे झालं होतं. हे पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे, 1 मिनिट द्या फक्त. ठीक आहे, हे समजलं आता दीनबंधू. आता पुढचा पॉईंट पाहू आपण. तर पुढच्या पॉईंटमध्ये
1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे कोणता गव्हर्नर म्हणला? सहसा तुम्ही ऑप्शनकडे जा. 1857च्या उठावाच्या वेळेस 2च गव्हर्नर होते. माउंट बॅटन कट झाला, लॉर्ड रिपन कट झाला. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर आहे. आणि त्यातल्यात पर्याय 1857च्या उठावामध्ये मेन कोण होता? तिथं हजर लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, तर मग त्याचं पर्याय क्रमांक उत्तर काय? 4 हे पर्याय क्रमांक उत्तर राहणार आहे. तर लॉर्ड कॅनिंग विषयी एकच ध्यानात ठेवा, 1858 यांनी राणीचा जाहीरनामा अलाहाबाद येथे वाचून दाखवला होता. अलाहाबाद येथे वाचून दाखवला होता. हे एक्झाम मध्ये महत्वाचं आहे. अलाहाबाद येथे. त्यानंतर जे 1854चा उडचा खलिता आला होता ना, त्या खलितानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता, मुंबई, मद्रास आणि कोलकाता हे 3 विद्यापीठे स्थापन करण्यामध्ये पण यांचा वाटा होता. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर लॉर्ड डलहौसी तुम्हाला माहित असायला पाहिजे. भयानक पर्सनॅलिटी आहेत आणि त्यांनी भरपूर डेव्हलपमेंट सुद्धा केले आहेत आणि इतर सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. टेलिग्राफ कायदा यांच्यामध्ये आला. नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा यांच्या कार्यकाळामध्ये आलेला आहे. ठीक आहे. नंतर पहिली रेल्वे सुद्धा यांच्या कार्यकाळामध्ये आले. पहिले अभियांत्रिकी विद्यापीठ म्हणू शकतो रुड़की 1847ला पण सुद्धा यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आलेला आहे. थॉम्सन शिक्षण पद्धती सुद्धा यांच्या कार्यकाळामध्ये आलेले आहे. नंतर दत्तक वारसा खालसा संस्थानिक खालसा सुद्धा यांच्याच कार्यक्रमामध्ये चालू केले होते यांनी. हे पण ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये 7 जत्रा, ठीक आहे, सातारा आहे म्हणू शकतो आपण, हे सातारा वगैरे समजा. नंतर जयपूर समजा अशा प्रकारचे जे आहेत ठिकाणं ते तुम्हाला ध्यान ठेवायचे. जे खालसा केले होते ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. ठीक आहे. आता जे ट्रिक पण होते पण ते ट्रिक वगैरे लिहायला खूप वेळ जाईल तर लिहून बघा. तुम्हाला सांगतो ट्रिक. 7 जत्रा संबळपूरच्या बघून उद्या जाशील ना, अशी ट्रिक आहे ती. बघून उद्या जाशील ना. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं ट्रिक आहे. 7 जत्रा संबळपूरच्या बघून उद्या जाशील ना. तर हे एवढे ठिकाणं काय केले होते? डलहौसीने खालसा केले होते. ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर ते कोणकोणते होते? सातारा, जयपूर, संबळपूर हे दिलेलं आहे इथं. ठीक आहे. नंतर बघाट किंवा भगत पण दिलं आहे. बघाट दिलंय काही ठिकाणी, राजशाह मेन्समध्ये एकदा भगत दिलेला आहे. ठीक आहे. इथं उदयपूर आहे, झाशी आणि नागपूर, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे. नंतर विदर्भ म्हणजेच वराड. ठीक आहे, वराड ध्यान ठेवा. वराड, अवध हे एक प्रकार कार्यभार चालवला जात नव्हता त्याच्यामुळे ते खालसा केले होते, वेगळे आहेत. ते तुम्हाला ट्रिक्स ध्यानात ठेवायचे आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरकडे वळूया. बघा, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मला सांगा. दादोबा पांडुरंग तरखडकर मगाशीच पाहिले. ठीक आहे. गवा जोशी सुद्धा आपण मगाशी पाहिले. पुणे सार्वजनिक सभा सुद्धा मगाशी पाहिले. त्याच गोष्टी इथं रिपीट होताना दिसत का नाही? तेच आहे, सेम टू सेम. इथं पण सेम. मगाशी आपण नारायण मेघाजी लोखंडे मागच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा पाहिले होते. एकदाच तुम्हाला करायचे आहेत. आता हे काय होतं? प्रार्थना समाजाविषयी पाहायचं होतं. तुम्हाला उत्तर डायरेक्ट सांगतो. दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी 31 मार्च 1867ला मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. एकदम बरोबर आहे. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका हे सुरू केली. यामध्ये वीरा शिंदे लिहायचे. वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे. ठीक आहे. नंतर नाम जोशी यांनी काय केले म्हणते? प्रार्थना समाजाच्या माध्यमातून मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. तर बरोबर आहे. 1909ला आणि आयोगाने एकदा उत्तर 1911 सुद्धा दिलं आहे. त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा तुम्ही. 1909 किंवा 1911ला सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे. फक्त त्यांनी महाविद्यालयाची स्थापना केली नव्हती. त्यामुळे पर्याय क्रमांक काय? एक पर्याय आपण म्हणू शकतो अ, ब, क याचं पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे. आता प्रार्थना समाज कोणाच्या प्रेरणेतून स्थापन झाला होता? केशवचंद्र सेन, ब्राह्मो समाज. ठीक आहे. नंतर ब्राह्मो समाज हा ख्रिस्ती जयंती साजरा करायचा. आपला जो प्रार्थना समाज होता भागवत परंपरेनुसार एक प्रकारे तुकाराम बीज साजरा करायचा. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट सुद्धा विचारले जातात. ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. प्रार्थना समाज सगुण ईश्वराची प्रार्थना करायचा, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता हे थोडक्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचे. 9 एप्रिल 1915 रोजी काय म्हणते? हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. ऍक्च्युअलमध्ये हिंदू महासभेची स्थापना 1910चीच आहे. ठीक आहे. पण ही घोषणा नंतर झाली, ते पण बरोबर आहे. ध्यानात ठेवा. नंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष बॅरिस्टर बाशी मुंजे होते, तर ते पण बरोबर आहे त्यावेळेसचे. नंतर
मुंजे, हेडगेवार, परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा स्थापन केली. ते सुद्धा बरोबर आहे. समथिंग RSS ची स्थापना 1925 समथिंगची आहे. तेच RSS आहे, आपण वर्ष स्थापना केलेली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. ठीक आहे. मात्र इथं उत्तर चुकते. 28, 29 आणि 30 डिसेंबर 1938 रोजी हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे झाले. मला सांगा, हिंदू महासभा एवढं मोठं अधिवेशन कुठे ठेवू शकतो? एक तर वाराणसी ठेवणार, नंतर काशी ठेवणार, नंतर म्हणू आपण कुठं नागपूरला ठेवणार, ह्या ठिकाणी तिथे. पुणे येथे पॉसिबल नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कट होते. त्यामुळे अ, ब, का याचं उत्तर राहणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर राहणार आहे. ठीक आहे. आता हे थोडक्यात तुम्हाला ध्यान ठेवायचे, एकदम सोपा होता. तर काय विचारले, 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? तुम्ही जर पर्याय जर पाहिले तर पहिले काय, नील हॅवलॉक, कॅप्टन नील हॅवलॉक तुम्ही ऐकले, ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू सुद्धा ऐकले, विलियम कॅम्पेबेल आणि सर ह्युमरो सुद्धा ऐकलं आहे. नंतर विलियम डिग्बी आणि कोलिन कार्क हे व्यक्तिमत्व तुम्हाला अर्थशास्त्र संबंधित असतात. विलियम डिग्बी आणि कोलिन कार्क म्हणजे पर्याय क्रमांक ड कट होते. फक्त याचं उत्तर काय म्हणतात होत्या, अ, ब आणि क. तर जास्तीत जास्त वाला पर्याय तुम्हाला मिळायचा आहे. तर 5 नंबरचा पर्याय क्रमांक काय, 3 नंबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पाहूया. आता 1875 साली शेतकऱ्यांचे उठाव झाले होते, तर कोणत्या भागामध्ये झाले होते हे विचारलेलं आहे. तर तुम्हाला त्याचं उत्तर पाहायचं आहे. तर पहा, इथं भरपूर सारे गावं दिले आहेत, परंतु याचं उत्तर काय ध्यानात ठेवा, अ, ब आणि ड याचं उत्तर आहे ध्यानात ठेवा, पर्याय क्रमांक 3. आता थोडंसं आपण दख्खनच्या दंग्याविषयी माहिती घेऊया. पर्याय क्रमांक 3 ध्यानात ठेवा. हे थोडंसं ट्रिकी क्वेश्चन होता, मधले गाव आपण पाठ होत नाहीत आपल्याच्यानं, तर त्यामुळे हे थोडंसं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. थोडक्यामध्ये तुम्ही पाहून घ्या. तर दख्खनचे दंगे कशा संबंधित ध्यानात ठेवा, सावकारांच्या विरोधात असलेले हे दंगे होते. मुख्यतः कोणा विरोधात होते, सावकारांच्या विरोधात असलेले हे दंगे होते. ठीक आहे. सावकारांच्या ह्याच्यामध्ये जे गहाणपत्र असतात सावकारांच्या, तर ते सावकारांच्या विरोधामध्ये हे दंगे झालेले होते. तर पहिला उठाव कुठे झाला होता, पुणे मधील सुपे या ठिकाणी. पहिला उठाव पुण्यातील सुपे येथे, आणि लास्ट उठाव झाला होता मुधाळी या गावामध्ये, मुधाळी. ठीक आहे. नंतर ध्यानात ठेवा, मुख्यतः 4-5 ठिकाणी झाला होता. पुणे नगर हे तर एक्झाममध्ये 2-4 वेळेस विचारलेलं आहे. नंतर सोलापूर, रत्नागिरी आणि गुजरातमध्ये सुद्धा हे दंगे वाढले होते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. आणि हे दंगे शमवण्यासाठी डेक्कन ॲग्रिकल्चर किंवा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 आणला होता. ठीक आहे. 1879 डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट सुद्धा आणला होता. आणि एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन, यासाठी कोणतं कमिशन नेमलं होतं हे सुद्धा आलं होतं. तर डेक्कन रॉयट्स कमिशन नेमलं होतं. काय, ठीक आहे. डेक्कन रायट्स म्हणजे आपण एक प्रकार हल्ले किंवा दंगे कमिशन, ठीक आहे, नेमले होते. हे सुद्धा आलं होतं एक्झाममध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे दख्खनचे दंगे आपण पाहिले येतं. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया. सहा नंबर झाला. 7 नंबर. आता हे थोडक्यात तुम्हाला सांगतो, सेनापती बापट हे कोणत्या चळवळीमध्ये सहभागी होते, याचं उत्तर डायरेक्ट सांगतो मला, अ, ब आणि क. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आता ही सगळ्या गोष्टी आपण पाहू शकत नाही, तर खूप मोठा लेक्चर होऊन जाईल. ठीक आहे. आता हे पण शॉर्टमध्येच आहे. तर 1919 जो कायदा आला होता, त्या कायदा देण्याचं रिझन म्हणजे ज्या घटनात्मक सुधारणा आल्या होत्या त्या दिल्या, त्याचं रिझन काय ठरवलं होतं, कोणती पार्श्वभूमी होती हे विचारलेलं आहे. तर तुम्ही ध्यानात ठेवा, अ बघा, क्रांतिकारकाच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता. असंतोष म्हणजे एक प्रकारे नाराजगी वाढली आणि लोक आंदोलन करण्यासाठी तयार होऊ लागले. सरसर पॉईंट आहे, क्रांतिकारकाच्या जसं स्वतंत्रवीर सावरकर यांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं आहे, त्याच्यामुळे चळवळी वाढल्या. आणि चळवळी वाढण्याची भीतीमुळे एक प्रकारे सरकारनं शमवण्यासाठी काही आपण म्हणू शकतो सुधारणा दिली हातामध्ये. ठीक आहे. नंतर काँग्रेस व मुस्लिम यांच्यातील युती झाली होती. लखनौ करार 1916, ते पण एक कारण ठरलं की त्यांना वाटलं की दोन्ही गट एक प्रकारे म्हणू शकतो सहभाग झाल्यामुळे उठाव मोठ्या लेवलला होऊ शकते, त्यामुळे त्यांना काहीतरी घटनात्मक सुधारणा देऊन काय करू शकतो आपण, यांना एक प्रकारे आपण हे उठाव थांबवू शकतो. नंतर जहाळ आणि मवाल यांच्यातील युती पण या ठिकाणी झाली होती. नंतर पहिल्या महायुद्धाने केलेली राजकीय परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी म्हणू शकतो एक प्रकारे 1919चा कायदा येण्याच्या किंवा घटनात्मक सुधारणा देण्याचे कारणीभूत ठरलेले आहेत. ठीक आहे. तर वरीलपैकी सर्व याचं बरोबर असणार आहे. आता शेवटचे आपले काही 2 क्वेश्चन राहिले आहेत, ते आपण पाहणार आहे. तर बघा, हे एकदम मस्त व्यक्तिमत्वावर प्रश्न आलेला आहे, ध्यानात ठेवा. तर ह्या व्यक्तिमत्वाने एक प्रकारे स्वदेशी चळवळ आपल्या भारतामध्ये चालू केली होती. तर पहिल्यांदा स्वदेशी चळवळ चालू करणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये हे व्यक्तिमत्व आहे, तर ते व्यक्तिमत्व आपण आन्सरमध्ये पाहणार आहे. तर पहा, डॅशमध्ये यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1870 साली जे दिल्ली दरबार झाला होता, त्या दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. तर त्या ठिकाणी हजेरी लावणारे व्यक्तिमत्व कोण होते, सार्वजनिक काका, ग वा
जोशी, तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि गवा जोशी आणि वासुदेव बळवंत फडके ह्या दोन व्यक्तिमत्वानं काय केलं होतं एक प्रकारे, वासुदेव बळवंत फडके ह्या व्यक्तिमत्वाने पहिल्यांदा स्वदेशी चळवळ चालू केली होती ध्यानात ठेवा. आणि गवा जोशीने सार्वजनिक सभाची स्थापना केली होती, पुणे सार्वजनिक सभा 1867 ला, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटचं म्हणजे 10 नंबरचा पर्याय ध्यानात ठेवा. तर इथं काय विचारले, राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभेचे अधिवेशन किंवा ठिकाण विचारले ते ध्यानात ठेवायचं. तर तुम्हाला पहिले 5 ठिकाणं तर पाठच पाहिजे आणि काही महत्त्वाचे आंदोलनं किंवा समजा अधिवेशन तुम्हाला पाठच असायला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला इथले अधिवेशन तुम्हाला ध्यानात ठेवा. त्यातल्यात पहा, अमरावती शहरात जर तुम्ही असाल तर अमरावतीचे तुम्ही ध्यानात ठेवा. आपापल्या शहराचे तरी ॲटलिस्ट तुम्ही ध्यानात ठेवा, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह होतील. तर पहा, मला अमरावतीचा असल्यामुळं विदर्भ आयएस अकॅडमी, तर अमरावतीचे मला व्यक्तिमत्व माहीत आहे. तर अमरावतीचा आहे शंकरन नायर व्यक्तिमत्व, 1857 ला ते त्या ठिकाणी हजर होते. तर ड नंबरचा पर्याय 2 कुठे लागते बघा, एकाच ठिकाणी. तर पर्याय आपल्यास उत्तर भेटते. आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे नंतर आले होते, त्यामुळे त्यांच्याविषयी तुम्हाला ध्यानात ठेवायचं की 1895 ला पुणेला आले होते. ह्याच्यावर प्रश्न पहिल्यांदा बी आला होता, 1 लाईनमध्ये पहिले आला, नंतर आता 4 लाईनमध्ये टाकले जोड्या मध्ये. तर क चं उत्तर 4 हे पण लागू पडते. ठीक आहे. आता 1889चं 5वे अधिवेशन मुंबईला, 1888चं जे अधिवेशन झालं होतं ना अलाहाबादला जॉर्ज ह्यूल यांच्या आदेशाखाली, त्या अधिवेशनावर क्वेश्चन आले बरं, कारण की जागा भेटत नव्हती त्या अधिवेशनाला, म्हणून ते क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतरचं लगेच सेकंड इंग्रज होते अधिकारी हजर, तर विल्यम वेडरबर्ग तिथं उत्तर आहे. तर ध्यानात ठेवा, पर्याय क्रमांक अ चं उत्तर 3 आहे. नंतर 7वे अधिवेशन नागपूरचे, तर आनंद चारुस तिथं सहभागी होते, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला थोडक्यामध्ये जे काही अधिवेशन झाले तर काँग्रेसचे जे 5 अधिवेशन झाले, तर काँग्रेसची स्थापना कधी झाल्या, 28 डिसेंबर 1885 ला स्थापना झालेली आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर त्यातले त्यात तर पहिले 4 अधिवेशन होते, त्याचे पहिले अध्यक्ष तुम्हाला माहित आहेत वेमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते. तर हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. तर त्याचे पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं, बॉम्बेमध्ये, मुंबईमध्ये. तर त्यावेळेस होण्याचं पुण्यामध्ये होणार होतं. पुण्यामध्ये कोण करणार होतं, सार्वजनिक प्रार्थना समाज तिथं आपण होतो एक प्रकारे, किंवा पुणे सार्वजनिक सभा, त्यासाठी काय करणार होते एक प्रकारे कार्य करणार होते पुणे सार्वजनिक सभा. मात्र त्या ठिकाणी कॉलराची साथ आल्यामुळे एक प्रकारे काय झालं की मुंबईला ट्रान्सफर केलं, आणि मुंबईला मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 ला जी स्थापन झाली होती, ब्रदर्स इन लॉ जे त्याचे आपण म्हणू शकतो तय्यबजी आणि कोण आपले फिरोजशाह मेहता हे त्या ठिकाणी होते. तर त्यात यांनी ते एक प्रकारे काय केलं होतं, त्याचं आयोजन केलं होतं. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक फर्स्ट नंबरचं कोण आहे, बॉम्बे. 2 नंबर कोण आहे, दादाभाई नौरोजी कोलकाता. ठीक आहे. 3 नंबरला कोण, बदुद्दीन तय्यबजी मद्रास. आणि 4 नंबर ध्यानात ठेवा, जॉर्ज ह्यूल अलाहाबाद. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर सुरत अधिवेशन 1907 हे तुम्ही ध्यानात ठेवा. नंतर 1916चं लखनौ करार तुम्ही ध्यानात ठेवा. 1905चं बनारस समथिंगचं आहे ते पण तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे. 1906चं सुद्धा ध्यानात ठेवा. 1924चं बेळगावचं ध्यानात ठेवा. 1917चं कोण होते, 1917ला कोण होते, आणि बेझंट अध्यक्ष होते, ते सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. 1924ला बेळगाव अधिवेशन महात्मा गांधीजी अध्यक्ष होते. 1929चं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे लाहोरचा. 1931चं कराची सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. 36चे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवणं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे ध्यानात ठेवा. त्यातल्यात मुंबईचे कोणते झाले हे तुम्ही ध्यानात ठेवा. 1920चं ध्यानात ठेवा. हे सगळे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इतिहासच्या भरपूर साऱ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला इतिहासचे हे क्वेश्चन एक प्रकारे युजफुल ठरले असतील असं मला वाटते. आणि अशा प्रकारे आपण पुढचे पॉईंट सुद्धा घेणारच आहे म्हणा. पण आता तुम्हाला जर हे युजफुल ठरले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आणि ज्या जे क्वेश्चन विचारले त्याचे तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे PYQ लागत असतील तर त्याच्याविषयी सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचं आपलं लेक्चर कशा प्रकारे झालेलं आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही महत्त्वाचं पॉईंट ध्यानात ठेवा, जशा प्रकारे विदर्भ आयएस अकॅडमीनं सिंहावलोकन नावाची बॅच लॉन्च केली आहे, तशा प्रकारे कंबाईनसाठी एक बॅच लॉन्च केली आहे, प्रहारी फास्टॅग बॅच राहणार आहे. त्या बॅचचा तुम्ही काय गोष्ट एक प्रकारे अनुभव घेऊ शकता किंवा लाभ घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा माननीय फॅकल्टी आहेत, सागर सर, पवन सर म्हणू शकतो, अक्षय सर आहेत. ठीक आहे. नंतर मी सुद्धा आहे, त्यामध्ये मॅथ अँड रिजनिंगसाठी सर आहेत सुद्धा, आणि ज्ञानेश्वरी मॅडम सुद्धा मॅथ अँड रिजनिंगसाठी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला युजफुल ठरलं असेल लेक्चर अशी मी आशा करतो. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.